नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण दुधी भोपळ्याची भाजी बनवते बघा। हिरवी मिरची घालून, ठेचा घालून। इथे एक दुधी भोपळा घेतलाय मी, 2 कांदे घेतले, तर टोमॅटो घेतले, कोथिंबीर घेतले, मिरचीचा ठेचा घेतला, म्हणजे हिरवी मिरची चटणी बनवून घेतली। आता कवळा दुधी जरा कापून आपण टेस्ट करून बघायचा कसा आहे ते। आणि दुधीची वरडी आता आपण साल काढून घेणार आहे बघा। तर कवळा दूध आहे, तर नाही काढले तर चालते, पण मी थोडीशी काढून घेते, लगेच शिजतोय। साल नाही काढले तर थोडा उशीर लागतोय आणि थोडी कचकच पण लागते। मग शेंड्याकडला भाग, बुडक्याकडला भाग काढून घ्यायचा। तर सर्व साल काढून घेतले, छोटे छोटे असं काप करून घेणार आहे आपण। ही दुधीची भाजी खूप मस्त होते बघा। तुम्ही सकाळ डब्याला पण टिफिनला देऊ शकताय। उपवास असला तर उपवास सोडा सुद्धा ही भाजी खाऊ शकता तुम्ही, इतकी टेस्टी होते, पौष्टिक दुधी। असं बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत आपल्याला, अशा पद्धतीनं सर्व मी काप करून घेतले। तर दुधी पहिलाच मी धुवून स्वच्छ पुसून घेतलेला होता। आता 1-2 चमचे तेल घालूया आपण कढईमध्ये। जिरं घालूया 1 चमचा, मोहरी घालूया 1 चमचा। जिरं मोहरी चांगली फुलू द्यायची, तडतड ओढूपर्यंत। एक कांदा घालूया आपण 2 चिरलेले, बारीक चिरून घेतलं। तर कांदा चांगला तेलात परतून घ्यायचा आपल्याला। आता कढीपत्त्याची 5-6 पानं घालूया आपण। आता हिरवी मिरची चटणी घालूया ती, मोडे आहे ते आता कच्चा पण निघून जाते बघा चटणीचा। आता टमाटो घालूया, 1 टमाटो घेतलेलं मी। सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं बघा, छान असं। धण्याची पावडर 1 चमचा घातली मी, गरम मसाला 1 चमचा घातलाय, जिरं तर मी आधीच चटणीमध्ये वाटून घेतली, हळद घातली 1 पाव चमचा। सर्व तेलात परतून घ्यायचं व्यवस्थित। आता दुधी घालूया आपण, दुधीचं काप केलेलं, ते पण चांगलं तेलातच परतून घ्यायचं। दुधी असं तेलात परतल्यामुळे खूप छान भाजी होते बघा। तर मुगाची डाळ घेतली, मुगाची डाळ घालूया आपण, तुम्ही चण्याची पण डाळ वापरू शकताय। चवीपुरतं मीठ घालूया, सर्व मिक्स करून घ्यायचं। एक ग्लास पाणी घालते मी, वरून कोथिंबीर घालूया। दुधी शिजाय पुरतं आपण पाणी ओतलेलं आहे बघा। 1-5 मिनिटं पण झाकण ठेवूया, अधूनमधून चेक करत राहायचं। मी अधूनमधून चेक करत होते, दुधी शिजला ना, परत झाकण ठेवले मी। मिक्स करून घेऊया हलवून आपण तळापासून। तुम्ही ही भाजी भाकरी सोबत, चपाती सोबत, भाताबरोबर तोंडी पण लावू शकताय, इतकी टेस्ट होते बघा। आणि टिफिनला पण देऊ शकताय। आता आपली भाजी शिजली आहे बघा। तर वरून कोथिंबीर घालूया आपण। तर दुधी भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे, चवीला अप्रतिम लागते बघा, पौष्टिक। अजून नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा। अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटूया आपण। रेसिपी आवडली धन्यवाद, बाय बाय।